पाऊस धोका देणार, पेरण्या करू नका। मान्सूनची वाटचाल थांबली असून राज्यामध्ये पावसाळा केव्हा सुरू होणार या संदर्भातली नवीन तारीख आता जाहीर झालेली आहे। पूर्वीचे सगळे अंदाज आता चुकले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने एक ताबडतोब सूचना दिलेली आहे। या तारखेआधी पेरण्या करू नका, पाऊस धोका देणार आहे। केरळमध्ये कोणत्या तारखेला नेमकं पाऊस धडकणार आणि तो महाराष्ट्रात कोणत्या तारखेला येऊन सगळ्या शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणार याची नवीन तारीख आता जाहीर करण्यात आली। पूर्वी सांगितलं गेलं होतं की केरळमध्ये जो पाऊस आहे तो 26 मेला म्हणजे लवकरच दाखल होतो असं सांगण्यात आलं होतं, पण 26 मे होऊन गेला तरी काहीच केरळमध्ये अजून हालचाल दिसली नाही आणि ज्यामुळे पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली आणि मागचे सगळे अंदाज आता खोटे ठरले आहेत। आता पावसाळा अक्षरशः या तारखेनंतर सुरू होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। एक नवीनच तारीख आता जाहीर करण्यात आली। पहिले जे अंदाज होते त्या अंदाजानुसार जर तुम्ही पेरणी करण्याचा विचार करत असाल तर ताबडतोब सावध होऊन जा, कारण की आत्ता जी तारीख समोर आली ती तारीख अत्यंत धक्कादायक आहे। शेतकरी बांधवांसाठी एक 5 मिनिटापूर्वी एक महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। एक धक्कादायक ब्रेकिंग न्यूज समोर आली, ती पावसासंदर्भातली आहे। हवामान खात्याने अधिकृतपणे मान्सून 2026 ची तारीख काही दिवसांपूर्वी सांगितली होती, पण ती तारीख आता खोटी ठरली आहे आणि त्या तारखेचा आता काहीच उपयोग नाही। त्यामुळे पाऊस धोका देणार, पेरणी करू नका असं स्पष्टपणे सांगितले, कारण की पावसाचं संपूर्ण नवीन वेळापत्रक आता जाहीर झालंय। हे वेळापत्रक पाहून अक्षरशः सगळे शेतकरी हैराण झालेले आहेत, कारण की कालपर्यंत सोशल मीडियावर सांगितलं जात होतं की मान्सून धडकणार, मान्सून वेगाने निघालाय, मान्सून वेळेआधीच येणार, पण अचानक सुपर एल निनोची परिस्थिती निर्माण झाली आणि ज्यामुळे मान्सूनची वाटचाल जागेवरच थांबली। अखेर कालपर्यंतच्या सगळ्या बातम्यांना आज ब्रेक लागला। आता जी चिंता होती तेच आता घडतंय असं स्पष्टपणे दिसू लागले। राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यामध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस धोका देणार अशा पद्धतीचं एक वेळापत्रक सांगण्यात आले। राज्यातले कोट्यावधी शेतकरी जे आहेत तर ते पहिल्या पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करत होते। अशा शेतकरी बांधवांसाठी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर आली। आता स्वतः मुख्यमंत्री तसेच हवामान तज्ज्ञांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये वेळापत्रक जाहीर करण्यात आलं। आता हे वेळापत्रक फायनल आहे। कालपर्यंत पावसाची तारीख जी होती ती वेगळी होती आणि इथून पुढे पावसाचं जे वेळापत्रक आहे ते अत्यंत वेगळं आलेलं आहे। आता जर तुम्ही शेतकरी असाल आणि पेरणी कोणत्या तारखेला करायची, शेतीमध्ये कामं कधीपर्यंत संपवायचे, कोणत्या पिकांची निवड करायची, पाणी तुमच्या जिल्ह्यात किती राहणार, किती टक्के पाऊस तुमच्या जिल्ह्यात पडणार, ही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा, कारण की व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी सांगणार आहोत की पावसाची खरी तारीख काय, पेरणी नेमकं कधी करायला शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के पाऊस पडणार, नवीन टक्केवारी काय आलेली आहे आणि संपूर्ण पावसाळ्याचं वेळापत्रक कसं आलेलं आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। पहा, या आधीचे तुम्ही व्हिडिओ जर पाहिले असतील तर ते व्हिडिओ सगळे विसरून जा, कारण की नवीनच माहिती तुमच्यासाठी आता घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना, पेरणी करू नका, पाऊस धोका देणार, एक नवीन तारीख जाहीर करण्यात आली। पहा, हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी ताबडतोब सूचना देण्यात आलेली आहे। पहा, काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं की मान्सून निघालाय, मान्सून त्या ठिकाणी श्रीलंकेत पोहोचलाय, अंदमानामध्ये धडकलाय, आता तो केरळमध्ये येणार। 26 मे तारीख सांगितली होती, पण 26 मे होऊन गेला, मे महिना संपत आलाय तरी कुठल्याही प्रकारे पाऊस सुरू नाहीये। काही ठिकाणी अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह होत आहे, पण तो अवकाळी पाऊस आहे, त्याच्या भरोश्यावर राहून जर पेरणी केली तर 100% नुकसान होणार, कारण की अचानक सुपर एल निनो नावाच्या राक्षसानं त्या ठिकाणी डोकं वर काढले आणि ज्यामुळे समुद्राच्या मध्य भागातलं पाणी गरम होऊ लागले आणि हे पाणी गरम झाल्याने नैऋत्य मान्सून वारे तिथेच थांबले। जेव्हा समुद्राच्या पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा जेव्हा जास्त वाढतं तेव्हा मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि पाऊस अतिशय कमी पडतो। मागच्या वर्षी 2025 मध्ये पाऊस 106% होता, पण आता स्कायमेटने जो अंदाज दिला होता तो होता 94%चा, म्हणजे यावर्षी 12% पाऊस कमी पडणार। आता 12% हा अंदाज काय किरकोळ नाहीये। मागच्या वर्षी जो आपण हे बघितलं तर परिस्थिती अगदी म्हणजे पाणी सगळीकडे झालं होतं, पण यावर्षीची परिस्थिती दुष्काळ सदृश आहे। मागच्या 20-25 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला की जेव्हा एप्रिल आणि मे मध्ये गारा पडतात तेव्हा त्या वर्षीचा मान्सून लांबणीवर पडतो आणि यावर्षी एप्रिल मे मध्ये मोठ्या गारा पडल्या, हे तुम्ही पाहिलंय आणि त्यामुळे आता चिंता खरंच वाढलेली आहे। खरं तर आता सांगितलं गेलं होतं की 26 मेच्या रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल, त्यानंतर तो 2 जून 3 जूनच्या आसपास तळकोकणामध्ये दाखल होईल
आणि त्यानंतर तो साधारणपणे 7 ते 8 जूनच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्राला भिजवेल असं सांगितलं गेलं होतं. पण आता सगळे जे अंदाज आहे ते खोटे ठरले. खरं तर कोकणामध्येच पाऊस जो आहे तो उशिरा येतोय आणि कोकणात उशिरा आला की तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरायला खूप वेळ घेतो. त्यामुळे पाऊस धोका देणार आहे. या तारखेआधी पेरणी करू नका असं स्पष्ट शब्दात सांगितलंय. मग आता पाऊस नेमकं कशा पद्धतीनं राहणार, जूनमध्ये किती टक्के पाऊस, जुलैमध्ये किती टक्के, ऑगस्टमध्ये किती टक्के, सप्टेंबरमध्ये किती टक्के, टप्प्याटप्प्याने आपण तुम्हाला सांगणार आहे. पहा, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जून महिन्यामध्ये एक तारीख सांगितली गेलेली आहे, त्या तारखेनंतरच पेरण्या करा असं स्पष्टपणे सांगितलंय. पण मुद्दा लक्षात घ्या, जून महिन्यामध्ये जो पाऊस आहे तो ठीकठाक राहणार आहे. खरं तर इथं चिंता मिटवणारी बातमी आहे. जूनमध्ये पाऊस ठीकठाक राहील, पण तरी घाईने पेरणी करू नका. जून महिन्यामध्ये पाऊस थोडासा सुरू होईल, पण जुलैमध्ये पाऊस जो आहे तर तो जोरदार बरसणार आहे. जोरदार पाऊस जुलैमध्ये असेल, काळेकुट्ट ढग तयार होतील. 2 फुटापर्यंत जे हे पिकं आहे तर ते तुमच्या त्या ठिकाणी समोर येतील. डोळ्यांना सुख होईल इतके हिरवेगार वातावरण निर्माण होईल. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जेव्हा पीक कमरे इतकं किंवा छाती इतकं वाढेल त्यावेळी पाऊस दडी मारण्याची शक्यता आहे. पहा, जुलैमध्ये शांत बसलेला एल निनो जो आहे तो ऑगस्टमध्ये सक्रिय होऊन पावसाची वाट अडवून धरणार. ज्यावेळी तुमचं पीक जोमात असेल त्यावेळी पावसाचा मोठा खंड पडू शकतो. आता ह्या ऐकून शेतकऱ्यांना थोडासा धक्का बसला असेल, पण आत्तापासून नियोजन केलं तर संकट टाळता येऊ शकतो. आता पहा, जिल्ह्यानुसार सांगायला गेलं तर सगळ्यात आधी कोकणातल्या शेतकऱ्यांना जर सांगायचं झालं तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होईल. कोकणामध्ये पाण्याची कमतरता अजिबात राहणार नाही, पण घाटमोटा ओलांडला की चित्र बदलणार. त्यामध्ये पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूरचा काही भाग या जिल्ह्यामध्ये पाऊस मध्यम स्वरूपाचा राहील. आता सुरुवातीला शेतकऱ्यांना चांगला पाऊस पडणार आहे, पण हुरळून जाऊ नका, कारण की सप्टेंबर आणि ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडणार. पाण्याचं नियोजन आत्ताच करा. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पाऊस ठीकठाक होईल, पण काटकसरीनं पाणी वापरायला लागेल. द्राक्ष आणि कांद्याच्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्या. त्यानंतर मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा आहे. या जिल्ह्यामध्ये जुलैच्या अखेरीस पाऊस विश्रांती घेणार आणि मुख्य हंगामात 60% पावसाची तूट त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर नागपूर, वर्धा, अकोला, त्यानंतर वाशिम, इकडे अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठा त्या ठिकाणी फटका बसणार. तर या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी कमी असण्याची शक्यता. मग तारीख काय सांगण्यात आली तर तारीख 7 जून 8 जून नसून तर तारीख 15 ते 16 जूनच्या आसपास सांगण्यात आलेली आहे. साधारणपणे पाऊस 15 ते 16 जूनच्या आसपास सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पडू शकतो असा नवीनच अंदाज आता सांगण्यात आला आहे. मग पेरणी कधी करायची तर पेरणी साधारणपणे 16, 17, 18 जूनपासून तुमच्या शेताचा अंदाज घ्यायचा आहे. साधारणपणे 18 जूनपासून 28 जूनपर्यंत जो आहे तो पेरणीचा काळ एक अंदाजित असू शकतो. आता प्रत्येक शेतकऱ्याने पेरणी करण्याआधी आपल्या शेतामध्ये एक खड्डा खणून घ्यायचा आहे आणि साधारणपणे 75 मिलीमीटर म्हणजे 7.5 सेंटीमीटर ते 100 मिलीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर म्हणजे 7.5 ते 10 म्हणजे आपली जी साधारणपणे आपली जी बोटाची हाताची जी लांबी आहे, साधारणपणे आपले सगळे 5 बोटांची जी हाताची लांबी आहे पूर्ण हात त्या खड्ड्यामध्ये जाईल इतकी ओली जर असेल तरच पेरणी करायची आहे, अन्यथा पेरणी करू नका असे स्पष्ट आदेश किंवा सूचना या हवामान विभागाने दिल्या. आता या हवामान अंदाजावर तुमचं काय मत आहे? सध्या तुमच्या भागात काय परिस्थिती आहे? ढगाळ वातावरण आहे की उष्णतेचा कहर आहे? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.